स्वामी समर्थ मैत्रिणींनो, चालत बोलत झटपट होणारी ही बटाटा कापाची भाजी कढीपत्ता फ्लेवरची बघा, छान अशी अगदी 10 मिनिटात होते. जर कोणाला कुठली भाजी आवडत नसेल तर ही फास्ट होणारी आणि डब्यासाठी पण आणि वरण भातासोबत पण खायला खूपच छान. सगळे बटाटे छान असे जेवढे करायचे असतील तेवढे धुवून घ्यायचे आणि बारीक असे पातळ काप करून घ्यायचे. मी काल कढीपत्ता फ्लेवरची केली होती. आलं लसूण खोबरं आणि कढीपत्ता हे मिक्सरला वाटून घेतलं होतं. जिरं मोहरीची फोडणी दिली आणि ते केलेलं वाटण त्याच्यामध्ये टाकलं. अतिशय सोपं आणि झटपट होतं. कढीपत्ता दळून टाकल्यामुळे त्याची एक छान खमंग असं फ्लेवर लागतं. तुम्ही हिरवी मिरचीचे पण करू शकतात किंवा लाल तिखटाचे पण करू शकतात. तर आलं लसूण खोबरं कढीपत्त्याचं वाटण परतवून घेतलं. त्याच्यात लाल तिखट काळा मसाला घातला थोडासा आणि हळद घातली थोडीशी आणि ते पण छान असं परतवून घेतलं. मग त्याच्यामध्ये जे बटाट्याचे काप आहेत धुवून ठेवलेले ते पातळ कापायचे, ते सगळे परतवून घेतले. सध्या नवे बटाटे येतात ते त्याच्यामुळे बटाट्याचे काप खूप सुंदर लागतात खायला. मीठ घातलं बऱ्यापैकी आणि छान असं हलवून घेतलं, मिक्स करून घेतलं एकसारखं आणि थोडंसं पाणी घातलं जेणेकरून मसाला आणि बटाटे दोघंही शिजतील आणि त्या मसाल्याची सगळी चव पाण्यामुळे बटाट्यामध्ये छान ॲब्सॉर्ब होते. मीठ पण एकसारखं लागतं आणि मग झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनटाची मोठी वाफ काढून घेतली. बघा या पद्धतीने छान असं मिक्स करायचं आणि मग झाकण ठेवायचं त्याच्यावर. कधी कुठलीही भाजी पाणी घालून शिजवायची म्हणजे तिच्यात कोरडापणा येत नाही आणि सगळा मसाला पण छान शिजतो, करपत नाही. तर 2 ते 3 मिनटानंतर छान असं सगळं बटाटा पण शिजला, तेल छान सुटं झालं, मसाला पण छान शिजला आणि बघा किती छान अशी रसरशीत बटाट्याची भाजी तयार झाली. या पद्धतीने बघा पूर्ण पाणी आटून गेलं तिचं आणि तेल सेपरेट झालं आणि बटाटे पण शिजून गेले. तर नक्की ट्राय करून बघा. हिरव्या मिरचीची पण करता येते, लाल तिखटाची पण करता येते आणि तुम्ही कशी करतात मला कमेंट करून सांगा. झटपट बटाट्याचे काप, नवीन बटाटे येतात ते नक्की एकदा ट्राय करा आणि खाऊन पहा. गुढी पडवायला श्रीखंडपुरीसोबतसुद्धा छान लागते. रोजच्या जेवणामध्ये वरण भातातसुद्धा छान लागते आणि अशी नुसती जर फटकन डब्याला द्यायची असेल तर तेव्हाही छान लागते. तर नक्की ट्राय करा, एन्जॉय करा. थँक्यू. Like, share, subscribe my channel and comment. Enjoy the meal.